आमच्या पक्षामध्ये एक ढेकून आहे जे पक्षाचं रक्त शोषतंय. आता आमच्या पक्षापर्यंत ठीक होतं, पण ते आता आघाडीचंही रक्त शोषायला लागलंय. त्या ढेकणाचं नाव सुषमा अंधारे. त्यांच्यामुळे हा पराजय झालाय आणि हिला पैशाचं पाकिट मिळालं नाही म्हणून ही बाई वापस फिरली होती भोकर पर्यंत. आता इतकी ही पैशाला हापापलेली बाई ही आम्हाला सांगते का नागेश पाटील हापापलेले. हिनं एक आम्हाला शिवी दिली ना का हिला 2000 रुपये पडतात फोन पे वर. त्यामुळे अशा बाजार बसव्या बाईला मी तरी आता याच्या पुढे त्याचा दावा केला होता शेवटपर्यंत आणि पराभव झालेला. ते पराभव झालाय आणि ते मी स्वीकारही करतो. राजकारण म्हणल्याच्या नंतर जीत हार सगळ्या गोष्टी चालू असतात, त्यामुळे या गोष्टीचा काही फार फरक पडत नाही. कसं आहे, आष्टीकर परिवाराने विजयापेक्षा पराजय जास्त पाहिलेले, पण प्रत्येक पराजयामध्ये एक ऊर्जा नवीन मिळत आली आणि त्यातून समाजासाठी नवीन काम करण्याची एक वेगळे ऊर्जा स्रोत मला मिळत आला आणि यातूनही मी ते ॲज अ ऊर्जा स्रोतच बघतो. बघूया, शेवटी आता मतदारांनी कौल दिलेला आहे. त्यांनी अमरनाथ राजूरकर यांना विजयी केलंय. मी आपल्या माध्यमातून अमरभाऊंचे खूप खूप अभिनंदन करतो आणि बघूया. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे मतं फुटल्याचं पाहायला मिळत आहे. ते आमच्या पक्षामध्ये एक ढेकून आहे जे पक्षाचं रक्त शोषतंय. आता आमच्या पक्षापर्यंत ठीक होतं, पण ते आता आघाडीचंही रक्त शोषायला लागलंय. त्या ढेकणाचं नाव सुषमा अंधारे. त्यांच्यामुळे हा पराजय झालाय आणि मी तर असं म्हणजे मला तर नंतर कळालं का त्यांनी पर्सनली फोन लावून काँग्रेसच्या काही लोकांना सांगितलं का मतदान करू नका वगैरे हे ते. आता मला या गोष्टीचा नेम लागत नाहीये. कमी आघाडीचा होतो, मी कायम बोलत आलो होतो, मी आघाडीचा उमेदवार होतो. या बाईने अक्षरशः माझ्या निवडणुकीच्या दिवशी पोस्ट टाकली, ह्याला मतदान करू नका. त्याच्या आधीपासून ही माझ्यावर बोलतीये, तोंडसुख घेतीये. मला आज एक प्रश्न विचारायचा आहे राऊत साहेबांना. राऊत साहेब मला पितृतुल्य आहेत. उद्धव साहेब, आदित्य साहेब यांच्यावर कधीही चुकीचं बोलू शकणार नाहीये, किंबहुना मातोश्रीवरही कधी चुकीचं बोलू शकणार नाहीये. पण ही जी बाई आहे ती वाचाळ, तोंडाळ, जिभेचा आजार झालेली बाई. या बाईने माझ्यावर जे काही कारवाया केल्या आहे हे काही पक्षविरोधी नव्हत्या का? आणि मग काही मला पक्षातून हाकलायचंच ठरवलं होतं का? आणि असं असेल तर मग माझा तर असा तीव्र शब्दामध्ये असा आरोप आहे का ही मराठा विरोधी बाई, हिला अक्षरशः पाटील देशमुख मंडळी किंवा मराठा मंडळी अवतीभवती दिसली तरी हिची अशी तिळपापड होती, हिला घृणा होते. मग अशा मराठा विरोधी बाईला पक्षात ठेवून तिच्या पद्धतीने जर पक्ष चालणार असेल तर मग आज कुठेतरी मला माझ्या वडिलांचे 2 शब्द ना फार पटायला लागले. या भांडगुळांच्या जर म्हणण्यावर जर पक्ष चालत असेल तर हे कुठंतरी तिचं होतंय आणि मी धन्यवाद करतो खरं तर मला हकलपट्टी केल्याबद्दल. आपण माझा उलट हे सगळं करून ना एक मत माझं वापस स्ट्रॉंग केलं तर कुठेतरी माझे वडील बरोबरच होते. तुम्हाला पाळण्यासाठी हक्क जाणून बुजून हे केलं आहे का? आम्ही म्हणलं ना या बाईला मराठ्यांचा विरोध आहे. आता तुम्ही कायम पाहत आला असाल तर पाटील नाव हे नुसतं असलं तरी तिला विरोध येतो. आणि एवढं काय कारण आहे, आता बात निकली है तो दूर तलक जाएगी और वो दूर की बात में एक और बात बताना चाहता हूँ की बाई आली होती किनवटला आमच्या लोकसभेच्या वेळेस. योगायोग असं आहे, तो कुठे गेला फारुक ड्रायव्हर कुठे साहेबांचा, तो घ्यायला गेला होता. ही बोधडीपर्यंत गेलेली, किनवटच्या जवळ एक बोधडी म्हणून गाव आहे, तिथपर्यंत गेलेली आणि हिला पैशाचं पाकिट मिळालं नाही म्हणून ही बाई वापस फिरली होती भोकर पर्यंत. आता इतकी ही पैशाला हापापलेली बाई ही आम्हाला सांगते का नागेश पाटील हापापलेले. तर मी या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो का एकटा मी आणि साहेबांचे चुलत भाऊ आम्ही दोघे मिळून 450 एकरचे मालक आहेत. त्यामुळे खानदानी जमीनदार माणसं आहोत. त्यामुळे अशा पैशांच्या तुकड्यावर कोणीतरी कुठंतरी जाईल अशी पाटलाची अवलाद नाही.
ही कदाचित या सुषमाताईंची आहे. हिनं एक आम्हाला शिवी दिली ना का हिला 2000 रुपये पडतात फोन पेवर. त्यामुळे अशा बाजार बसव्या बाईला मी तरी आता याच्या पुढे उत्तर देणार आहे. मी मीडियालाही विनंती करतो की या वाचाळ तोंडाळ जिभेच्या आजार झालेल्या ढेकून बाईला किंवा याच्या संदर्भातले मला कुठलेही प्रश्न आपण विचारू. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी बंडखोरी केल्यामुळे याचा फटका तुम्हाला बसला अशी चर्चा आहे राजकीय. मी तर केली नव्हती, माझी तर हकालपट्टी केली. मग काय पक्षाला लोक नकोच आहेत का? म्हणजे आजच्या तरी त्यांच्या वागण्यावरून असं दिसतंय. आणि मग असं जर काही असेल तर भविष्य काळात नेवर नोस महाराष्ट्र विधानसभेमध्ये सुद्धा असं काही होऊ शकतं. त्यामुळे त्याही वेळेला ना ही बाईच जबाबदार असेल असं मला स्पष्ट मत. ठाकरे गटाकडून ऑपरेशन तुळवा असं देखील म्हणत आहेत. काय त्या मी तोडवायला आम्हालाही येतं. आम्ही शिवसैनिकच आहे. आणि मला या शिवसेनेतून जरी हाकललं असलं तर त्या शिवसेनेची पहिलेपासून मला ऑफर होती, फक्त मी स्वीकारत नव्हतो. आणि आज ते लोक खरे ठरले. त्यामुळे मी कालही शिवसेनेत होतो, मी आजही शिवसेनेतच आहे. या हकालपट्टीला मी मानत नाही. पण हकालपट्टी शिवसेनेत नेमकं शिंदे गटाच्या शिवसेनेत का कशात? शिवसेनेत आहे. आता वडिलांचं थोड्याच वेळ नांदेडमध्ये आगमन आले, शिवसेनेत प्रवेश देखील केला शिंदे गटात. झाला ना, प्रवेश झाला ना. काय वाटतं? फार चांगलं झालं. म्हणजे ज्या समाजाने एवढं मोठं मतदान करून निवडून आणलं, म्हणजे सर्वच समाजाने निवडून आणलं, पण बहुसंख्य मराठा समाजाने जे माझ्या वडिलांना निवडून आणलं त्या गोष्टीला सार्थकी लावायची संधी मिळाली असेल.